अगदी उलट स्थिती सध्या महाराष्ट्रात दिसून येते। महाराष्ट्राचं पुरोगामित्व जपलं जावं यासाठी सरकार कडक कायदे करते। बालविवाह विरोधातही राज्यात कडक कायदे आहेत, पण कोणताही कायदा न जुमानता बालविवाह सर्रासपणे सुरूच आहेत। जर या कुप्रथेविरुद्ध कोणी आवाज उठवला तर अशा कार्यकर्त्यांचा तसंच सामान्यांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्यानं होताना दिसतोय। हिंगोलीतल्या रिसाला बाजार इथं एका अल्पवयीन मुलीचा विवाह मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता। मात्र लग्नाविरोधात संबंधित अल्पवयीन मुलीनं त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विष्णू हनवतेकडे विवाह थांबवण्यासाठी विनंती केली। त्यानंतर विष्णू हनवतेंनी हा बालविवाह रोखण्यासाठी पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी हस्तक्षेप करून हा विवाह थांबवलाही, पण हा बालविवाह थांबवल्यानं मुलीच्या कुटुंबियांना विष्णू हनवतेंचा प्रचंड राग आला। हनवतेंना जाब विचारण्यासाठी जवळपास 23 जणांचा जमाव त्यांच्या घरात शिरला आणि या लोकांनी हनवतेंना लाठ्या काठ्यांनी जबरदस्त मारहाण केली। त्यांच्या घरातल्या सामानांची त्यांनी मोडतोड केली। बालासाहेब गणोजी घटाळे यांच्या मुलीचा बालविवाह मी थांबिला। मुलगी अज्ञान असल्यामुळे ती मुलगी रडत होती आणि ती विनवणी नमस्कार, मी श्रीरंग खरे, खुर्ची की मिरची या आमच्या निवडणूक विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 7 राज्यांमध्ये 64 जागांसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर मतदान घराबाहेर पडलेले आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। आपण 4 दृश्य बघतोय। पहिली आहे अमेठीची, ज्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि चुरशीची निवडणूक होणार अशी चिन्ह आहेत। दुसरी आपण दृश्य बघतोय ती आहेत बिहारमधली, उत्तराखंड आणि जम्मू अशी आपण 4 दृश्य सध्या स्क्रीनवर बघतोय। अमेठीबाबत जर बोलायचं झालं तर या ठिकाणी काँग्रेसचे राहुल गांधी, भाजपच्या स्मृती इराणी आणि आपतर्फे कुमार विश्वास यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचं वर्चस्व राहणार का नितीश कुमार यांचं वर्चस्व राहणार हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। संपूर्ण भारतामध्ये आतापर्यंत 60 टप्पे झालेले आहेत मतदानाचे। 8व्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे आणि मतदारांचा उत्साह पहिल्या 60 टप्प्यांप्रमाणे याही टप्प्यात बघायला मिळतोय। शेवटच्या टप्प्यातलं मतदान आता एक टप्पा उरलेला आहे। 9वा टप्पा, 8व्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। दहशतवाद्यांचं सावट असलेला लडाख आणि बारामुल्ला या 2 जागांवरही मतदान होत आहे। तर उत्तराखंडमध्ये 5 जागांसाठी मतदान होत असून 3 माजी मुख्यमंत्री इथे लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। आधीच्या 60 टप्प्यांमध्ये मतदारांनी भरघोस मतदान केलेलं आपल्याला बघायला मिळालं होतं। 8व्या टप्प्यातही मतदानाचा टक्का वाढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आठव्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। या टप्प्यामध्ये कोणकोणते दिग्गज उमेदवार आहेत त्याच्यावर आपण एक नजर टाकूया। लोकसभा निवडणुकीच्या 8व्या टप्प्यामध्ये आंध्र प्रदेशच्या 25, बिहारच्या 7, उत्तर प्रदेशच्या 15, पश्चिम बंगालच्या 6, उत्तराखंडच्या 5, हिमाचल प्रदेशच्या 4 आणि जम्मू काश्मीरच्या 2 जागांवर मतदान होत आहे। एकूण 64 लोकसभेच्या जागांसाठी मतदान होत असून यामध्ये अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला लागलेलं आहे, ज्यामध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय। या मतदारसंघात काँग्रेसनं राहुल गांधी यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात भाजपनं स्मृती इराणी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरलंय। तर आम आदमी पार्टीने कुमार विश्वास यांना राहुल गांधींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय।
अमेठीमध्ये या तिघांमध्ये प्रमुख लढत असणार आहे. अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून त्याला सुरुंग लावण्यासाठी भाजप आणि आपने जोरदार प्रयत्न केलेत. अमेठी धरून या सगळ्या 64 लोकसभा मतदारसंघांमध्ये 1737 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील प्रमुख उमेदवार अशा पद्धतीने आहेत. सुलतानपूरहून भाजपनं वरुण गांधी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मांना गोंडामधून उमेदवारी दिली आहे. क्रिकेटर मोहम्मद कैफला काँग्रेसनं फुलपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान हे हाजीपूरमधून उभे आहेत. भाजपनं राजीव प्रताप रुडींना सारनमधून उमेदवारी दिली आहे. रुडींच्या विरोधात लालू प्रसाद यादव यांची बायको राबडी देवी या उभ्या आहेत. मतदानाच्या 8व्या टप्प्यामध्ये आंध्र प्रदेशच्या सीमांध्र भागातील 25 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगणा राज्य निर्मितीचा काँग्रेसला या निवडणुकीत फटका बसू शकतो आणि म्हणूनच या 25 जागांसाठी भाजपाबरोबर हातमिळवणी करणारा तेलुगू देसम पक्ष आणि जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसनं इथे जबरदस्त ताकद लावली आहे. ब्युरो रिपोर्ट, मी मराठी न्यूज, मुंबई. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे 4 मतदारसंघात निवडणूक होते. काँग्रेसच्या वीरभद्रसिंग यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे. वीरभद्रसिंग यांच्या पत्नी प्रतिभा सिंग मंडी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुराग ठाकुर यांना हमीरपुर मतदारसंघात कडवी लढत द्यावी लागते. देखिए 2009 में भी कांग्रेस के पास कैंडिडेट नहीं था, 2014 में भी नहीं है. और कांग्रेस जब उधार पर कैंडिडेट लेकर आती है, चुनाव लड़ती है, तो वो मुद्दों पर राजनीति नहीं करती, वो अनाप शनाप बयानबाजी करके राजनीति करती है. और इस राजनीति का कभी किसी को लाभ नहीं हुआ. हमने जनता के सामने हिमाचल प्रदेश को कहां लेकर जाएंगे, हमीरपुर का विकास कितना होगा, फिर तेज हो विकास की रफ्तार, अब की बार मोदी सरकार, ये स्लोगन लेकर हम चले थे कि अटल जी और धूमल जी की जोड़ी से हिमाचल प्रदेश को लाभ मिला. अब मोदी जी के साथ जब मुझे काम करने का मौका मिलेगा तो निश्चित तौर पर हिमाचल प्रदेश को लाभ मिलेगा. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी देखील मतदान केलेलं आहे. मतदान केल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली ते आपण पाहणार आहोत. यांना हाजीपूर या ठिकाणून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आपण बघूया. कोई फैक्टर नहीं चल रहा है, किसी का नहीं फैक्टर चल रहा है. यहाँ नरेंद्र मोदी और रामविलास पासवान फैक्टर चल रहा है. तोड़ेंगे, बिल्कुल तोड़ेंगे. अभी देख लीजिए, सब जगह लाइन लगा हुआ है, लोगों से पूछिए, एक तरफा जा रहा है. अतिशय उत्साही आणि आनंदी चेहऱ्याचे दिसत आहेत रामविलास पासवान. आपण सुलतानपूरमध्ये जाणार आहोत, ज्या ठिकाणी मी मराठी आणि लाईव्ह इंडियाचे प्रतिनिधी मनीष शुक्ल सध्या आपल्या सोबत आहे. मनीष जी, ये बताइए कि वरुण गांधी की वजह से ये चुनाव क्षेत्र काफी चर्चा में आ चुका है. क्या इस वक्त वहां की स्थिति नजर आ रही है और वोटर्स का टर्नआउट आप किस तरीके से देख रहे हैं? देखिए, हम यहाँ पर सुबह 7 बजे से खड़े हैं और हम ठीक हमारे पीछे पोलिंग बूथ है, जहां से हम अपने कैमरामैन से कहेंगे वो दिखाएं. सुबह का वक्त है, हालांकि अभी तो 10:30 बज रहे हैं, लेकिन सुबह 7 बजे से यहाँ बड़ी तादाद में लोगों का आना जाना शुरू हुआ. महिलाएं, बुजुर्ग काफी यहाँ पर आ रहे हैं और अगर देखें तो अभी भी यहाँ पर लाइन लगी हुई है वोट डालने के लिए. धीरे धीरे थोड़ी यहाँ पर गर्मी बढ़ रही है और इसके बाद हो सकता है कि शाम के वक्त लोग अपने घरों से निकले. यहाँ से थोड़े ही दूर पर अमेठी, जहां पर भी राहुल गांधी इस वक्त हैं, तकरीबन 50 पोलिंग बूथ पर वो खुद जा रहे हैं और वहां पर भी बड़ी तादाद में लोग निकल रहे हैं वोट डालने के लिए. मनीष, इस पूरे चुनाव में कौन से मुद्दे आखिर हावी रहे? आपने काफी गौर से देखा होगा, काफी नजदीक से पूरा चुनाव कवर किया है. वरुण गांधी, इससे पहले हमने देखा था कि पीलीभीत में जिस तरीके से भड़काऊ बयान पिछले चुनाव में उन्होंने किया था, काफी चर्चा में आ चुके थे. इस बार वरुण गांधी के पक्ष में कौन से मुद्दे जाते नजर आ रहे हैं और किस तरीके से प्रचार इस बार सुल्तानपुर में आपको नजर आया? देखिए, यूपी के 15 सीटों पर 15 लोकसभा सीटों पर चुनाव हो रहे हैं और यहाँ पर जो यूपी में अगर आप कहीं पे चले जाएं, चाहे मैं यहाँ सुल्तानपुर में हूँ या अमेठी, रायबरेली, फैजाबाद, जहाँ अयोध्या है, आप कहीं पे भी जाएंगे तो आपको नरेंद्र मोदी की जो बीजेपी की लहर है वो साफ दिखेगी. यहाँ पर जो चुनाव हो रहे हैं
कई जगह लोग कैंडिडेट को नहीं देख रहे हैं और ये देख रहे हैं कि प्रधानमंत्री पद के जो उम्मीदवार है नरेंद्र मोदी, उनको वोट देना है नहीं देना है। दूसरी तरफ अमेठी में यहाँ पूरा गांधी परिवार है, रायबरेली में जैसा सोनिया गांधी ने चुनाव लड़ रही है और अमेठी में राहुल गांधी है, तो यहाँ पर भी लोगों को लग रहा है कि क्या इतने बड़े गांधी परिवार के जो 10 साल से यहाँ पर सांसद हैं, चूंकि एक अमेठी को गांधी परिवार ने नई पहचान दी है, तो क्या ऐसे वक्त में किया जाए। लेकिन अगर आप देखेंगे तो सुल्तानपुर में या अमेठी में विकास का एक मुद्दा जरूर है। लोगों को लग रहा है कि पिछले 10-15 साल में, यूं कहे कि 40 साल में यहाँ पर तो ना ठीक से सड़कें हैं, ना रोजगार हैं, लोगों के पास जॉब नहीं है, एजुकेशन नहीं है, जो बेसिक एमिनिटीज होती है, बुनियादी जरूरत होती है, वो नहीं होती है। लेकिन यहाँ फिर हम वही बात करेंगे कि चूंकि यूपी का जो वोटर है, जब वो वोट डालने जाता है उस समय अचानक फैसले करता है कि वो किसको वोट डालेगा। तो कई बार आप यूपी में देखेंगे कि विकास और शिक्षा जैसे मुद्दे तो हैं, लेकिन जब यहाँ वोट डालने आते हैं लोग, तो वहाँ जात के आधार पर, धर्म के आधार पर भी वोटिंग होती है। और इसीलिए इन 2 दिनों में अगर आप देख रहे हैं तो नीच जो राजनीति को लेकर के जो डिबेट छिड़ी हुई है, बहस छिड़ी हुई है, वो बहुत क्रूशियल है, क्योंकि यहाँ का अखबार, टीवी सारे एक डिस्कशन कर रहे हैं। और यहाँ पर एक बड़ी तादाद है, जो 15 लोकसभा सीटों के जो चुनाव हो रहे हैं, उसमें बड़ी तादाद पिछड़ी जातियों की है, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स की है, जो डिसाइड करते हैं कि किसको वो सत्ता में ला सकते हैं या कौन यहाँ से जीत कर दिल्ली पहुंचेगा। कुछ युवक खड़े नजर आ रहे हैं। अगर बात करें इस चुनाव की, तो एक खासियत ये भी है कि कई सारे युवा चेहरे इस पूरे चुनाव में उनको कैंडिडेट के तौर पर उतारा गया है। अगर 2 चेहरों की बात करें, जहां पर आप खड़े हैं सुल्तानपुर, और उसी के पास में जो अमेठी है, राहुल गांधी और वरुण गांधी, ये दोनों भाई खड़े हैं। इन दोनों के बारे में वहां का युवा क्या सोचता है, हम ये भी जानना चाहेंगे। अगर आप कैमरा के जरिए अपने दर्शकों तक बता पाए तो। जी बिल्कुल, हम यहाँ पर हम कुछ लोगों से बात कराएंगे, जिनसे पूछेंगे कि क्या वो सोचते हैं। आप ये बताइए कि सुल्तानपुर में जिस तरीके से वरुण गांधी चुनाव लड़ रहे हैं, आप क्या सोचते हैं कि क्या कुछ सालों में सुल्तानपुर बदला है, यहाँ किसी बदलाव को फील करते हैं, कहाँ कमी है? सर मैं 4 साल से सुल्तानपुर में हूँ, मैं यहाँ जॉब कर रहा हूँ। ये मेरा मित्र है राम कुमार पाल, ये एमकॉम का स्टूडेंट है, इसको जॉब नहीं मिल रहा है। मैं 6 महीने से इसको लखनऊ कानपुर लेके घूम रहा हूँ, जॉब नहीं लग रही। हमें एक विश्वास है कि वरुण गांधी जीतेंगे और हमने उनको वोट दिया है। वरुण गांधी जीतेंगे, आप उम्मीद है? हम बात करते हैं यहाँ चूंकि गांधी परिवार की वजह से ही कई बार चर्चा में है, अमेठी है, हम सुल्तानपुर की बात कर रहे हैं। आपको लगता है कि अमेठी में या सुल्तानपुर में विकास, रोजगार जैसे मुद्दे हैं? बिल्कुल है। वरुण गांधी जी के आने से यहाँ पर काफी उम्मीद है कि यहाँ पर विकास होना है, क्योंकि पिछले सालों में जो सरकार रही है, कांग्रेस रही है, उसने कोई भी यहाँ पर विकास नहीं किया, ना कोई फैक्ट्री लगाई, ना कोई रोजगार की सुविधा उपलब्ध कराई। बाकी हम लोग को काफी ज्यादा उम्मीद है कि अब की बार वरुण जी के आने से कि रोजगार भी मिलेगा और बाकी कुछ जो है फैक्ट्रीज और विकास के संभावनाएं होने का। आप क्या करते पहले बताइए? हम बिजनेस करते हैं। किस चीज का बिजनेस? मंडी में। आप क्या चाहते हैं कि क्या आपकी राजनेताओं से क्या उम्मीद है? हमारे नेताओं की ये उम्मीद है कि हमको कोई अच्छा नेता मिले, हम जैसे गरीब को समझे, आम आदमी को भी समझे कि गरीब हम हैं, इसीलिए। ठीक है, हमारे साथ एक परिवार भी है, उनसे बात करेंगे, जो पूरी फैमिली लेकर के यहाँ वोट डालने आए हैं। छोटे बच्चे, देखिए बच्चे भी यहाँ पे। आप ये बताइए कि आप क्या सोच करके, किस उम्मीद के साथ वोट डालने आए हैं, क्या चाहते हैं? परिवर्तन चाहते हैं। जो विकास नहीं हो रहा है, किसी तरीके की शिक्षा है, सड़क है, किसी भी तरीके का विकास नहीं दिख रहा कायदे से, तो परिवर्तन के लिए वोट डाल रहे हैं। मैम ये बताइए कि हम ये देख रहे हैं कि काफी संख्या में लोग यहाँ पर सुबह सुबह वोट डालने आ रहे हैं, ये पहले भी आपने फील किया है, इस बार लोग ज्यादा जागरूक? नहीं, इस बार ज्यादा जागरूक दिख रहे हैं। जागरूकता क्यों है? क्यों, क्या आपको क्या लगता है कि वोट डालना जरूरी है? नहीं, जरूरी है, अपने अधिकार का प्रयोग करना चाहिए। और क्या? तो आप ये देख रहे हैं कि यहाँ पर जैसे हम फैमिली से बात करा है या यूथ से बात करा रहे हैं, सबको ये लग रहा है कि चाहे सुल्तानपुर या अमेठी में हो, विकास, रोजगार जैसी जो बुनियादी जरूरतें हैं वो ज्यादा मायने रखती है। लेकिन हम आपसे पहले भी कह रहे हैं कि कई बार जब वोटिंग होती है, जब लोग वोट डालने जाते हैं, तो यहाँ पर जाति और धर्म का जो समीकरण है वो बहुत ज्यादा वो वैल्यू रखता है, उसके बहुत ज्यादा मायने होते हैं। जी बहुत बहुत शुक्रिया मनीष, आप काफी गर्मी में इस वक्त हम तक ये जानकारी पहुंचा रहे हैं, उसके लिए मैं बहुत बहुत शुक्रिया आपका अदा करता हूं। और मी पुन्हा स्टुडिओमध्ये येतोय, आपल्यासोबत भाजपचे मधु चव्हाण या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण त्या ठिकाणच्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, आतापर्यंतच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर
तुमचं काय मत झालेलं आहे? ज्या पद्धतीनं वोटर टर्नआउट आपल्याला बघायला मिळतोय, हा जो बदल आपल्याला बघायला मुळामध्ये ही देशाची 65 वर्षाची शोकांतिका आहे की मूलभूत गरजाही लोकांना देऊ शकणार. आता आपण पाहिलं प्रत्येक ठिकाणी लोक काय म्हणतात, म्हणजे आम्हाला वीज पाहिजे, आम्हाला नोकरी पाहिजे, आम्हाला त्या ठिकाणी व्यवसाय पाहिजे, प्यायला पाणी पाहिजे, अन्न पाहिजे. म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत त्याही आपण सगळ्या जनतेला योग्य प्रमाणात त्या ठिकाणी देऊ शकलो नाही आहेत. असं नाही की या देशामध्ये पाणी नाही आहे, असं नाही की देशामध्ये त्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती नाही आहे, सगळं आहे. परंतु ज्याला योग्य नियोजन, योग्य दिशा आणि सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून राजनीती काँग्रेसने गेली 60-65 वर्ष या देशामध्ये राज्य केलं, अनेक प्रांतामध्ये राज्य केलं. पण केवळ आता सुद्धा गेली विशेषतः श्रीमती सोनिया गांधी किंवा त्याच्या अगोदर केवळ नेहरू गांधी घराण्याच्या हातात सत्ता कशी राहील हेच काँग्रेस पक्षाने पाहिलं. स्वातंत्र्याच्या लढाईच्या आम्हीच सगळे शिल्पकार आहोत, ती काँग्रेस आता गांधींची राहिलेली नाहीये. 1971-1969 साली त्या ठिकाणी काँग्रेसचं विभाजन झालं, बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, पुन्हा अनेक काँग्रेसची शक्ल झाली. आज प्रदेशामध्ये वेगवेगळे जे पक्ष आहेत, म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये घ्या, मग YSR रेड्डींचा पक्ष असो किंवा अन्य कुठला पक्ष असो, हे सगळे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा NCP काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहे. किंवा अनेक देशामध्ये प्रादेशिक पक्षांची जी स्थापना केलेली आहे, अपवाद वगळता ते काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत. म्हणजे याला कारण काय आहे की केवळ एका कुटुंबाच्या, एका पक्षाच्या हातात आणि त्यातही एका कुटुंबाच्या हातात सत्ता राहील हेच पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीत एक चांगली गोष्ट आहे की जनता जागृत झालेली आहे. अजूनही जागृत होणं आवश्यक आहे, कारण सगळीच जनता काय अशिक्षित नाही. 60-70-80% मतदान या देशात होणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे की गेल्या वर्षापेक्षा, मागच्या निवडणुकीपेक्षाही या वेळेला 10 ते 15% साधारणपणे सर्वदूर मतदान जे आतापर्यंत 60 टप्प्यात झालं. आणि आजही माझा पूर्ण विश्वास आहे 60 ते 65% मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होईल. म्हणून लोकांना या वेळेला आपल्याला विकास हवाय. आता त्या शीख युवकांनी सांगितलं की कारखाने नाहीत. या माझ्या BCom झालेल्या माझ्या मित्राला 4 MCom करतोय, त्याला 4 वर्ष नोकरी नाहीये. माणसांना आता काही नको आहे, माझं पोट, माझं भवितव्य, हे जो त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून राज्य करेल त्याला आम्ही मतदान करणार. आणि एक चांगली साईन आहे मला असं वाटतं. नक्कीच भाजपाचे नेते या गोष्टीला चांगलं चिन्ह मानतायत. मात्र त्यांचा आनंद 16 तारखेनंतर द्विगुणित होणार का कमी होणार हे बघणं अत्यंत उत्सुकतेचं आहे. कारण ही वाढलेली मतं नेमकी कोणाला जातात हे बघणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. समृद्ध किसान देश महान, हाच आमचा नारा, हाच आमचा नारा. समृद्ध किसान दर गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या मी मराठीवर.
रात्री 9 वाजता. पुन्हा प्रक्षेपण सकाळी 8, 11 आणि संध्याकाळी 5 वाजता फक्त मी मराठी न्यूजवर. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आंध्र प्रदेशसाठी ही निवडणूक ऐतिहासिक ठरू शकते, कारण आंध्रच्या विभाजनानंतर पहिल्यांदाच सीमांध्र भागात लोकसभा निवडणूक होते. जगनमोहन रेड्डी, चंद्राबाबू नायडू यांच्यात या ठिकाणी प्रमुख लढत आहे. इथे जगनमोहन रेड्डी आणि चंद्राबाबू नायडू हे दोन पक्ष असे आहेत ज्यांच्यामध्ये प्रमुख चुरस असलेली आपल्याला बघायला मिळेल. जगनमोहन रेड्डी यांनी YSR काँग्रेस स्थापन केलेली आहे आणि त्याच्यातर्फे ते या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. तर तेलुगू देसम पक्ष भाजपाबरोबर हातमिळवणी करून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते, कारण या ठिकाणी त्यांचं राजकीय अस्तित्व पणाला लागलेलं आहे. 5 वर्षानंतर मिळालेली या जी संधी आहे त्याचं सोनं करतात का चंद्राबाबू नायडू, हे बघणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. आपण दृश्य बघतोय, आंध्र प्रदेशमधली दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणावर, जसं आपण सगळ्या ठिकाणी बघतोय की तरुण वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर मतदानाला उतरलेला दिसतोय. महिलांची संख्या ही लक्षणीय अशी म्हणावी लागेल. अनेक दिग्गजांनी मतदान केलेलं आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की रामदेव बाबा आणि त्यांचे शिष्य बालकृष्ण हे देखील रांगेत उभं राहून मतदानाचा त्यांनी हक्क बजावलेला आहे. रामदेव बाबा त्यांच्या विधानांमुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. आणि या दृश्यांमध्ये आपण बघतोय की रामदेव बाबा हे देखील मतदानासाठी उतरलेले आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले मतदार असलेले श्यामचरण नेगी यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. श्यामचरण नेगी हे 97 वर्षांचे आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा जागेसाठी कल्पामध्ये त्यांनी मतदान केलं. स्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून त्यांनी 25 ऑक्टोबर 1951 ला पहिल्यांदा मतदान केलं होतं. नेगी यांनी आतापर्यंत 28 वेळा मतदान केलेलं आहे, ज्यामध्ये 16 वेळा लोकसभा आणि 12 वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की नेगी यांचा सत्कार करण्यात आलेला आहे निवडणूक आयोगातर्फे. 97 वर्षांचे नेगी यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. नेगींना खरं तर निवडणूक आयोगानं ब्रँड अँबॅसेडर म्हणून एक प्रमोट करण्याचा प्रयत्न केलेला होता. जे कॅम्पेन निवडणूक आयोगाने सुरू केलेलं होतं मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी, त्यामध्ये नेगी यांचा प्रामुख्याने वापर केलेला होता. मतदान केल्यानंतर नेगी यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली ते आपण पाहूया. इतना उम्र पाते हुए भी लुट खुदाते हुए मैं आकर के वो अपना कर्तव्य निभा रहा हूँ, वोट दे के जा रहा हूँ. सब मतदाताओं से मेरी दुआ है कि कोई मतदाता खाली ना रहे, सब आकर के अपना मतदान यहाँ अदा करें. नेगींकडे बघितल्यानंतर मतदार हा राजा का असतो
ते वारंवार आपल्याला प्रकर्षाने जाणवत राहतं. आपण पश्चिम बंगालमध्येही जाणार आहोत. पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणावर मतदार घराबाहेर निघालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. अभिनेत्री मुनमुन सेन हिने देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आपण पश्चिम बंगालमधली दृश्य बघतोय, जशी आंध्र प्रदेशमधली दृश्य आपण बघत होतो त्याच पद्धतीने महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी मतदानासाठी बाहेर आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आपण दृश्यांमध्ये मुनमुन सेन यांची दृश्य बघतोय, ज्या मतदानासाठी आलेल्या होत्या. मतदान केल्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय. पश्चिम बंगालमध्ये अनेक सिने तारका ज्या आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मी पुन्हा मधु चव्हाण यांच्याकडे जातोय. आपण ब्रेकवर जाण्याच्या आधी वोटर टर्नआउट बद्दल बोललेलो होतो, मात्र ज्या पद्धतीने मनीष शुक्ल यांनी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्याच्यातला एक मतदार जो होता तो ही गोष्ट वारंवार सांगत होता की जातीचं राजकारण हे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हावी होऊ शकतं. हेच कारण आहे का की नरेंद्र मोदींनी एका विधानाचा विपर्यास करून जातीचं राजकारण केलं शेवटच्या टप्प्यात? मुळामध्ये नरेंद्र मोदींनी जातीचं राजकारण अजिबात केलं नाही. मुळात नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता की भारतीय जनता पार्टी उच्च नीचते राजकारण करत आहे, भारतीय जनता पार्टी उच्चवर्णीयांची आहे, असा प्रश्न त्या ठिकाणी बिहारचे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री असलेले सुशील मोदी यांना विचारला होता. त्यावेळेला ते म्हणाले की अरे आम्ही उच्च राजकारण करत असतो तर ओबीसी असलेले पंतप्रधान पदाचे आम्ही उमेदवार केले. आता प्रियंका गांधींनी ज्या आवेशाने त्वेषाने एक प्रकारचा उपमर्द किंवा एक प्रकारची घमेंड ज्याला म्हणतात अशीच त्यांच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करताना होती. त्याचा अर्थ असाच होता की खालच्या जातीची राजनीती, खालच्या जातीचा माणूस खालच्या जातीची राजनीती तुम्ही तर नाही काढलात ना, भाजपानं तर नाही काढला ना. म्हणून मला असं वाटतं की आणि त्यांना जर जातीत प्रियंका गांधींनी अशा तऱ्हेचं वक्तव्य केल्यानंतरची ती प्रतिक्रिया आहे. जातीचं राजकारण करायचं असतं तर त्याच्या अगोदर देशभर 300-350 ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या, कुठेही त्यांनी जातीचा उल्लेख केलेला नाही. मला विकासाचं राजकारण करायचं आहे, मला त्या ठिकाणी देशाला पुढे न्यायचं आहे. हा देश सामान्य माणसाला आज अनेक प्रश्न भेडसावतोय देशामध्ये, ते सगळे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून मी केंद्रात सत्ता भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांबरोबर चालवू इच्छितो. कुठेही जातीचं राजकारण केलेलं नाही. आणि 15 जागा आहेत मध्य प्रदेशमध्ये, सगळ्या 80 जागा आणि उत्तराखंडामध्ये 5 जागा. आता 15 जागा तिथे आहेत आणि उत्तराखंडामध्ये 5 जागा आहेत. त्यामुळे जातीच्या राजकारणातून या देशाला बाहेर काढण्याचा उलट आम्ही प्रयत्न करतोय. जे काँग्रेसने गेले अनेक वर्ष केलं, जातीचं राजकारण केलं, धर्माचं राजकारण केलं, त्याच्या आधारावर दिल्लीतल्या आणि काही ठिकाणी प्रांतातल्या सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला असं वाटतं जातीच्या नावावर देशातल्या जनतेचं विभाजन करणं हे पाप आहे. तुम्ही धर्माचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये बॅकड्रॉपला प्रभू श्रीरामाचं चित्र बघायला मिळालं. निवडणूक आयोगानं त्याच्यावर आक्षेप देखील घेतला. काँग्रेसच्या उमेदवारांना तक्रार केली. रामाचा आधार भाजपाला का घ्यावा लागला जर तुम्ही धर्माच्या नावावर तुम्ही राजकारण करत नाही असं म्हणता? मग हा सगळा खटाटोप कशासाठी? बघा, नरेंद्र मोदीजी ज्या ठिकाणी सभेला जातात त्या ठिकाणी स्टेज कसा असावं, त्याचा बॅकड्रॉप काय असावा हे मोदीजी ठरवत नाहीत. म्हणजे मुंबईमध्ये आमची त्या ठिकाणी बीकेसीला सभा झाली, मोदीजींनी काही मार्गदर्शन केलं नव्हतं. फक्त त्यांचे सुरक्षा रक्षक इथे येऊन सुरक्षेची व्यवस्था काय आहे हे बघतात. त्यामुळे तिथल्या लोकांना असं वाटलं असेल की बाबा अयोध्या आणि राम हे समीकरण अनंत अनादी प्राचीन काळापासून झालेलं आहे आणि रामाला केवळ हिंदू धर्माची जो राष्ट्रपुरुष आहे, या देशातल्या संस्कृतीचा तो एक प्रतीक आहे. राम ही आमची जीवननिष्ठा आहे. प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण राजकारणाचा मुद्दाच कधी होऊ शकत नाही. हा देश इथली संस्कृतीची एक संघ राहिली, अगदी पूर्वेपासून खाली पश्चिम, उत्तरेपासून दक्षिणेला आणि पूर्वेपासून पश्चिमेला. त्याचं कारण या देशातले राम आणि कृष्ण हे दोनच व्यक्ती अशा आहेत की ज्या प्राचीन काळापासून इथल्या समाजाला विविध जातींना त्यांनी एक संघ ठेवलेला आहे. म्हणजे भारत देशामध्ये 14 अनेक प्रकारच्या जाती उपजाती आहेत, तरी सुद्धा जेवढा तथाकथित म्हणजे मी जातीभेद मानत नाही, परंतु ब्राह्मण जेवढा रामाला मानेल तेवढा त्या ठिकाणी दलित समाजातला किंवा ज्या त्या ठिकाणी विविध जाती ओबीसी आहेत, चर्मकार समाजातला समजा एखादा त्या ठिकाणी नागरिक असेल, देशवासी असेल, हिंदू धर्मी असेल, तोही मानतो. त्यामुळे रामाचा संबंध हा राजकारणाशी निवडणुकीशी आम्ही जोडू इच्छित नाही. शिवाय जसं या देशामध्ये काही आदर्श असतात, जसं मुस्लिमांना मक्का मस्जिद किंवा काही लोकांना जेरुसलेम, जसं ख्रिश्चनांना त्यांचे पोप, आणखीन त्या ठिकाणी व्हॅटिकन सिटी त्याचं जे महत्व आहे, ते हिंदूंना त्या ठिकाणी मथुरा आणखीन अयोध्या का असू नये, काशी विश्वेश्वर का असू नये. प्रत्येक धर्मियांना आपल्या संस्कृतीला त्या ठिकाणी काही आदर्श गोष्टी असतात
ते डोळ्यासमोर ठेवून समाजात वावरण्याचा अधिकार आहे. नाही, अधिकार प्रत्येकाला आहे, पण त्याचा निवडणुकीसाठी आणि मतं मागण्यासाठी किती वापर